मंडळी, गेली 2-3 दिवसापासून महाराष्ट्रातील समाज माध्यमावरती आपण बीड पोलीस दलामध्ये सायबर क्राईमला कार्यरत असलेले PSI रणजित कसाले उर्फ रणजित रेड्डी यांचा लातूरमधून सुरत पोलिसांनी उचललेला एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्याच अनुषंगाने आपण आज बोलत आहोत. आपल्याकडे एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये सस्पेंड केलेले बीड सायबर क्राईमचे PSI रणजित कसाले हे गेले काही दिवसापूर्वी गुजरात मधील सुरत शहरामध्ये गेले होते आणि तिथं त्यांनी काही तरुणांना धमकावण्याचं आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन्स आणि 2 लाख रुपये रक्कम लुटल्याचा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती सुरतमध्ये नोंद करण्यात आला. आणि 20 ऑक्टोबर म्हणजे 2 दिवसापूर्वी ते लातूरमध्ये आले आणि सुरत पोलिसांनी थेट लातूर गाठला आणि लातूरमधून रणजित कसाले यांना उचललं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती रणजित कसाले यांचा प्रचंड व्हायरल होत आहे. पण हेच ते रणजित कसाले आहेत जे गेली वर्षभरापासून बीड प्रकरणामध्ये प्रचंड व्हायरल झालेले आहेत. जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत रणजित कसाले यांच्यावरती जातीवाचक बोलणं, धमकावणं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये जाऊन रेकी करणे, धमकावणे हे देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्याच अनुषंगाने आपल्याकडे अजून एक माहिती अशा पद्धतीची आहे की या रणजित कसालेंनी वेगवेगळे बीड जिल्ह्यामध्ये स्टेटमेंट देखील केलेले आहेत. 11 महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि याच हत्येचा मास्टर माइंड जो वाल्मिक कराडात समजला जातोय, त्या वाल्मिक कराडची सुपारी देखील मला पोलीस खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये येऊन 3 कोटी, 5 कोटी, 30 कोटी अशा टाईपमध्ये मोठ्या रकमेची ऑफर देऊन वाल्मिक कराडचा एन्काउंटर करा अशा पद्धतीची मला ऑफर दिली होती. हे देखील खळबळजनक विधान त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर केलं होतं. याच प्रकरणामध्ये रणजित कसाले हे प्रचंड व्हायरल झाले होते आणि हे खळबळजनक विधान पोलीस खात्यांवरील मोठमोठ्या अधिकाऱ्यांवरती जे त्यांनी आरोप केलेत, हे आरोप पाहता पोलीस खात्यांनी त्यांना एप्रिल महिन्यामध्ये सस्पेंड केलं होतं. त्याच्यानंतर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्सवरून प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. एप्रिलमध्ये त्यांना सस्पेंड केल्याच्या नंतर त्यांनी मुंबई गाठली होती. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना भेटून आपण आपल्याला न्याय मिळवून घेऊ अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. पण याचं पुढं काहीही झालं नाही. यांना कुठल्याही राजकीय नेत्यांनी पाठबळ दिलं नाही किंवा विश्वासात घेतलं नाही. त्याच रणजित कसालेंनी विविध नेत्यांवरती गंभीर टीका देखील केल्या होत्या. विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वी याच रणजित कसालेंनी असं एक सांगितलं होतं की विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठी सेटलमेंट केलेली आहे, त्यांनी वोटिंग बॅग्स चेंज केलेले आहेत अशा पद्धतीच्या देखील त्यांचं स्टेटमेंट मीडियावरती व्हायरल झालं होतं. त्याच्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये देखील ट्रान्सफर करण्यात आले होते. हे देखील खूप मोठं विधान रणजित कसाले यांनी केलं होतं. या विधानाची देखील मीडियावरती, न्यूजवरती खूप चर्चा झाली होती. असेच वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी बीडमध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरती हस्तक्षेप करून याच्यावरती मोठे डिबेट देखील केली होती. आताच 3 दिवसापूर्वी त्यांनी त्याच्यानंतर जो ओबीसी एल्गार मेळावा झाला होता बीडमध्ये, छगन भुजबळ होते, त्याच्यामध्ये पंकजा मुंडे नव्हत्या, धनंजय मुंडे होते. त्याच प्रकारे लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर हे ओबीसी नेते होते. त्याच्या मध्ये देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ मार्फत त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील टीका केली होती. अशा प्रकारे रणजित कसाले जे बीड सायबरचे निलंबित पोलीस अधिकारी आहेत त्यांचे कारनामे आहेत आणि एकूणच गुजरात पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी हात जोडलेला देखील व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता. याच्यामध्ये त्यांना माफीनामा घेऊन सोडण्यात आलेलं अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. पण त्यांच्यावरती अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. तर मंडळी, रणजित कसाले जे स्वतःला बॉस समजून घेतात, त्यांनी पोलीस खात्यामध्ये सेवा केलेली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे लुटमार, चोरी असे गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं हे योग्य आहे का? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. रणजित कसाले यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावरती केलेले गुन्हे देखील तुम्हाला सत्य वाटतात का हे देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी मराठवाडा.com हे YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.